समजा तुम्ही आता 12th पास झाला आहात आणि तुमचं स्वप्न आहे MPSC अधिकारी बनायचं, पण लगेच काही क्वेश्चन्स डोक्यात येतात. MPSC एक्झाम देण्यासाठी ग्रॅज्युएशन लागतं का? ग्रॅज्युएशन करताना तयारी सुरू करता येते का? कोणती बुक्स वापरायची? किती तास अभ्यास करायचा? आणि ऑनेस्टली सांगायचं तर बहुतेक स्टुडंट इथेच कन्फ्युज्ड होतात. म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 12वी नंतर MPSC प्रिपरेशन कशी सुरू करावी, ग्रॅज्युएशनसोबत स्टडी प्लॅन कसा ठेवावा, बिगिनर्स बुक लिस्ट आणि 3 मोठ्या मिस्टेक ज्या अवॉइड करायला हव्यात. सर्वात आधी एक इम्पॉर्टंट गोष्ट क्लिअर करूया. MPSC एक्झाम देण्यासाठी ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्ही 12वी नंतर लगेच एक्झाम देऊ शकत नाही, पण प्रिपरेशन मात्र लगेच सुरू करू शकता. आणि जो स्टुडंट ग्रॅज्युएशनसोबत प्रिपरेशन करतो त्याला खूप मोठा ॲडव्हान्टेज मिळतो, कारण अनेक स्टुडंट ग्रॅज्युएशन झाल्यावरच प्रिपरेशन सुरू करतात. पण जर तुम्ही 3 वर्ष आधी तयारी सुरू केली तर तुमचा सिलेबस स्ट्रॉंग होतो. 12वी नंतर स्टुडंटचा दुसरा मोठा क्वेश्चन असतो, कोणता ग्रॅज्युएशन कोर्स घ्यावा? सर्वात आधी मिथ क्लिअर करूया. MPSCसाठी BA, BSc, BCom, इंजिनिअरिंग कोणतीही डिग्री चालते. MPSCला फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे महत्त्वाचे आहे. पण जर तुम्हाला प्रिपरेशनसोबत मॅनेज करायचं असेल तर BA हा कम्पॅरेटिव्हली बेस्ट ऑप्शन असतो, कारण BAमध्ये असते हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी सारखे सब्जेक्ट जे MPSC सिलेबसमध्ये येतात. 12वी नंतर प्रिपरेशन सुरू करण्याआधी एक काम करा, MPSC सिलेबस नीट समजून घ्या. MPSC प्रिपरेशन मुख्यतः 5 सब्जेक्टवर आधारित असते: हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर. जर तुम्ही या सब्जेक्टवर स्ट्रॉंग बेस बनवला तर फ्युचर प्रिपरेशन खूप इझी होते. आता सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन, बिगिनर बुक कोणत्या वापरायच्या? 12वी नंतर प्रिपरेशन सुरू करताना खूप बुक्स घेण्याची गरज नाही. ही बेसिक बुक पुरेशी आहेत. पॉलिटीसाठी M. लक्ष्मीकांत, इंडियन कॉन्स्टिट्यूशन समजण्यासाठी ही बेस्ट बुक आहे. आता प्रश्न येतो, ग्रॅज्युएशन करताना प्रिपरेशन कशी करावी? खूप स्टुडंट असा विचार करतात की ग्रॅज्युएशन झाल्यावरच प्रिपरेशन सुरू करू, पण हा अप्रोच चुकीचा आहे. ग्रॅज्युएशनसोबत रोज 2 ते 3 तास अभ्यास केला तरी प्रिपरेशन स्ट्रॉंग होऊ शकते. एक्झाम्पल, रोज 1 तास पॉलिटी, 1 तास हिस्ट्री, 30 मिनिट करंट अफेअर आणि विकेंडला रिव्हिजन आणि MCQ प्रॅक्टिस. 12वी नंतर MPSC प्रिपरेशन सुरू करणारे स्टुडंट सहसा 3 मोठ्या मिस्टेक करतात. मिस्टेक 1, खूप बुक्स खरेदी करणे. एका सब्जेक्टसाठी 4 ते 5 बुक घेणे ही मोठी चूक आहे. मिस्टेक 2, यूट्यूबवर खूप स्ट्रॅटेजी व्हिडिओज पाहणे पण ॲक्च्युअल स्टडी कमी करणे. मिस्टेक 3, करंट अफेअर इग्नोर करणे. MPSC एक्झाममध्ये करंट अफेअर खूप इम्पॉर्टंट असतात. जर तुम्ही 12वी नंतर प्रिपरेशन सुरू केली तर तुमचा रोडमॅप असा असू शकतो: 1 इयर बेसिक कंप्लीट सब्जेक्ट फाउंडेशन तयार करणे, दुसरे वर्षी MCQ प्रॅक्टिस आणि रिव्हिजन आणि तिसऱ्या वर्षी फुल एक्झाम प्रिपरेशन. लक्षात ठेवा, MPSC प्रिपरेशन ही मॅरेथॉन आहे, स्प्रिंट नाही. कन्सिस्टन्सी ठेवली तर सक्सेस मिळू शकते. जर तुम्ही आजच प्रिपरेशन सुरू केली तर फ्युचरमध्ये तुम्हाला खूप फायदा होईल. जर तुम्हाला MPSC बिगिनर रोडमॅप, बुक लिस्ट किंवा स्टडी स्ट्रॅटेजी पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये लिहा MPSC बिगिनर.